प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये शेवटी या सागरचं खूप मोठं टेन्शन आणि ओझं दूर होताना तुम्हाला दिसणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच असेल की सावनीने खोटं बोलून सागरला बोलवलेलं असतं आणि त्याच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलेलं असतं आणि मुक्ताला दाखवण्याचा प्रयत्न करते की सागर अजूनही माझ्यामध्ये गुंतला आहे। पण इकडे सगळं उलटं घडताना दिसतं। मुक्ताला खूप चांगलं समजतं की हा सगळा हर्षवर्धन आणि सावनीचा डाव आहे। यानंतर ही मुक्ता हर्षवर्धन आणि स्पेशली या सावनीला कानाखाली मारून त्यांचा चांगलाच माज उतरवताना दिसत आहे। परंतु आता यंद्र भागामध्ये मात्र आता सागर हा तिकडे जाण्यामागचं सगळं कारण मुक्ताला सांगताना तुम्हाला दिसणार आहे आणि तो मुक्ताला सांगताना दिसणार आहे की तुमच्या आईचा ऍक्सिडेंट आदित्यच्या हातून झाला आहे। यानंतर मग हे दोघे माधवीशी या सगळ्याविषयी बोलायचं ठरवतात। तिला सगळं खरं खोटं काय आहे ते सांगायचं ठरवतात। यानंतर मग सागर मुक्ताच्या आईला सांगताना दिसतं की तुमचा जो काही ऍक्सिडेंट झाला आहे तो आदित्यच्या हातून झाला आहे आणि त्यांनी आदित्यलाही तिकडे आणलेलं असतं। यानंतर आदित्य त्यांच्याशी माफी मागताना दिसतो। यानंतर खूप वादविवाद झाल्यानंतर शेवटी मुक्ताची आई या आदित्यला माफ करताना तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे सागरचंही खूप मोठं टेन्शन कमी होताना तुम्हाला दिसेल।